मिळते रमाई घरकुल योजनेतील घोटाळ्याच्या मुद्द्यावरून जलील आक्रमक झालेत। या योजनेमध्ये 7 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा जलील यांनी केलाय। दरम्यान येथील आरोपींना खोके बहादर एकनाथ शिंदे वाचवतायत असा आरोप जलील यांनी केलाय। तर शिरसाटांनी मानहानीचा दावा दाखल केलाय, म्हणजे मानहानी आहे असं म्हणत पुढच्या काळात मोठा बॉम्ब फोडण्याचा दावा जलील यांनी केलाय। तुम्ही आता बाहेर काढा की ते जे सेक्रेटरीने अहवाल दिलेला आहे की यांच्यावर FIR रजिस्टर करा, तर त्यांना वाचवण्यासाठी कोणकोणते हे स्थानिक नेते मंडळी आहे हे सगळ्यांना घेऊन गेले कुणाकडे की एकनाथ शिंदे साहेब हे लोकांनी आपले पैसे खाल्लेले आहे, राहू द्या ना, तर त्यांच्यावर कारवाई कशा करता। मग एकनाथ शिंदे साहेब तर मग आहेच खोके बहादूर, तर त्यांनी सांगितलं हो काही नाही होणार करते उसने। आणि हे जे संजय शिरसाट साहेब करत आहे ना की इम्तियाज जलीलवर डिफमेशन, हे कशासाठी केलं माहित आहे का आपल्याला? की विधानसभेचा अधिवेशन सुरू होत आहे 30 तारखेपासून, जेव्हा कोणी हे मुद्दा विधानसभेवर उचलेल तर ते उभे राहून काय म्हणणार, हो ते सगळं खोटं बोललो होतो, त्याच्यावर मी आबरू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे, मानहानीचा दावा। शिरसाट साहेब ते मान काही नाही आहे, ते मनी आहे, मनी हानी जे झालेली आहे ना आपली, त्याच्यासाठी तुम्ही हे सगळं केलेले आहे। पण मी काही दिवसानंतर अजून बॉम्ब फोडणार। तुम्हाला असं वाटेल की बाबा बॉम्ब आतापर्यंत काय फोडत होते, ते छोटे छोटे लॉंगी पटाखे होते।